गावरान चिकन म्हटलं की ते प्रत्येकाच्याच आवडतं आणि असं म्हणतात की भाजीच्या रंगावरनं कळते की भाजीची चव का मस्त झाली असेल म्हणून. रंग बघू शकता काय सुरेख असा आलेला आहे म्हणून. माझ्या घरची प्रत्येक संडेला जर चिकन बनलं गावरान चिकन, तर ही रेसिपी माझ्या घरची अतिशय फेवरेट आहे. म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर देखील शेअर करूया. रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे, पण चव अशी की तुम्ही अजिबातही विसरणार नाही अशी. तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. इथे आपल्याला मसाला भाजायचा आहे म्हणून मी कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये मी जवळपास 2 ते 2.5 टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे. यामध्ये स्लाइस्ड केलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे, जवळपास 4 एवढा मीडियम साईजचा. 2 टेबलस्पून अख्खे धणे घेतलेले आहेत आणि अर्धा कप एवढा मी सुक्या नारळाचा चव इथे मी घेतलेला आहे. आता सुरुवातीला हा जो मसाला आहे आपल्याला छान असा तांबूस रंगाचा होईस्तोवर नीट असा भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजताना कुठलाही भाजी करता असो, तो जर भाजायचा असेल ना छान असा खमंग असा भाजायलाच गेला पाहिजे, अजिबातही त्याचा कच्चेपणा राहायला नको. बघा अगदी परफेक्ट असा भाजला गेलेला आहे. गॅस इथे आता मी बंद करते आहे आणि हा भाजलेला जो मसाला आहे ना मी एका मिक्सरच्या पॉटला काढून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ देते आहे आता. आणि थंड झाल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना मी जवळपास 4 ते 5 अशा सुक्या लाल मिरच्या एका साईडला अशा भिजत घातल्या होत्या, जवळपास 1 ते 2 तास एवढ्या. त्या सुक्या लाल मिरच्या यामध्ये टाकून घेते आहे. यांनी काय होतं ना भाजीला रंग खूप छान येतो. आणि काही असे सुके आता मसाले आहेत जे की मी अजिबातही भाजून घेतलेले नाही आहे. आता त्यामध्ये काय घेतलेलं आहे ना 1 टीस्पून शहाजिरं, 1 टीस्पून बडीशोप घेतलेली आहे, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी आहे, 2 तुकडे असे दालचिनीचे, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 3 लवंगा, 6 ते 7 असे मी मिरे घेतलेले आहेत आणि अगदी थोडीशी अशी जावित्री. हे मसाले जे सुके आहेत अजिबातही सुरुवातीला भाजायची नाही. का बरं भाजायची नाही ना हे तुम्हाला मी पुढे सांगतेच आहे बघा. आता आपण याच्यामध्ये ना सुक्या मिरच्या भिजत घातलेल्या होत्या, त्याचं जे पाणी आहे ना ते मी यामध्ये टाकून ना याचं छान असं ना वाटून घेते. इथे आता मसाल्यानं छान असा नीट असा वाटून झालेला आहे. आता आपण भाजीची तयारी करूया. एका खोलगट अशा भांड्यामध्ये ना आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे, जवळपास 4 ते 5 टेबलस्पून एवढं. 1 किलोची इथे आपण भाजी बनवतो आहे म्हणून तेलाचं प्रमाण जरा जास्तच पाहिजे आणि नॉनव्हेजमध्ये तसंही तेलाचं प्रमाण जास्तच असं पाहिजे. यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं साजूक तूप घेतलेलं आहे. साजूक तुपाने भाजीला खूप छान फ्लेवर येतो, त्याच्यामुळे साजूक तूप अजिबातही स्किप करू नका. 2 तमालपत्र टाकले यामध्ये मी आणि त्यानंतर जवळपास 2 ते 3 टेबलस्पून एवढं आलं, लसूण आणि कोथिंबीर याची जी आपल्याकडे नेहमी पेस्ट असते ना रेडी घरीशी, ती मी पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आणि सुरुवातीला जवळपास 1 मिनिट अशी परतून घ्यायची. आता 1 ते 1.5 मिनिटं आता सगळं परतून झालं की आता आपण जे मिक्सरच्या भांड्याला वाटून घेतलेलं होतं ना ते संपूर्ण आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे, नीट मिक्स करायचं आणि त्यानंतर परत सुके मसाले जे आहेत ना आपण यामध्ये टाकून घेऊया. आता हा जो सगळा मसाला आहे ना, हा जो सगळं वाटण आहे हेवालं, आता आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिटं नीट असं परतून घ्यायचं आहे तिखट मीठ वगैरे टाकून झाल्यानंतरच. तर काय होतं ना की बघा आता मी पहिले तुम्हाला प्रमाण सांगते बघा. चवीपुरती एवढं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, अर्धा टीस्पून एवढी हळद टाकलेली आहे आणि जवळपास 4.5 ते 5 टेबलस्पून एवढं लाल तिखट टाकलेलं आहे. आता सगळं मिक्स करूया आणि मंद आचेवरती छान याला 8 ते 10 मिनिटं नीट असं परतून घेऊया. आणि म्हणूनच याच करता म्हणून जे खडे मसाले होते ना मी सुरुवातीला भाजले अजिबातही नाही. नाहीतर काय झालं असतं ना की त्यावेळेला मी भाजले असते, पुन्हा याच्यामध्ये पुन्हा ते भाजल्या गेले असते, मग काय होतं ना त्याचा फ्लेवर जो आहे ना पूर्ण निघून जातो आणि मग त्या गरम मसाल्यांचा ना भाजीला छान असा फ्लेवर येत नाही. आणि बघा एखादी जर तुम्हाला वाटलं की आता मसाला खाली असा लागतो आहे म्हणून, तर यामध्ये थोडंसं असं पाणी ॲड करायचं आणि छान मसाला नीट असा ना परतून घ्यायचा. जितका छान खमंग असा मसाला परतला जाईल ना तितकीच भाजी छानशी चवदार अशी होईल आहे. बघा आता हळूहळू ना याला छान असं ना तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजेच की मसाला छान असा परतत आलेला आहे. आता एका साईडला ना मी 1 किलोभर असं गावरान चिकन घेतलेलं होतं, 2 पाण्याने छान स्वच्छ असं धुवून घेतलं, पाणी संपूर्ण याचं काढून घेतलेलं आहे. आता हे जे धुतलेलं जे गावरान चिकन आहे आता हे आपण यामध्ये टाकून देऊया आणि छान नीट असं ना मिक्स करू पुन्हा एकदा याला. आता काय करायचं ना हे नीट मिक्स करून झालं की आता याच्यावरतीने एक झाकणी झाकायची आणि वाफेवरतीच आता हे जे चिकन आहे नुसतं मसाल्यात आणि तेलामध्ये छान असं मुरू देऊया, जवळपास अर्धा ते पाऊण तास एवढं. आता गावरान चिकन म्हटलं की ते अर्धा पाऊण तासात तर लगेच असं शिजत नाही, याला जवळपास 1/2 तास तसा लागतच असतो, 1 तास असं डिपेंड करतं चिकन कसं आहे म्हणून. तर काय करायचं ना सुरुवातीला जितका जास्त वेळ तुम्ही याला ना नुसतं तेलात आणि मसाल्यामध्ये नीट असं छान असं ना मुरू द्याल ना तितकीच भाजी छान अशी होईल आहे.
आणि बघा मधामधात असं झाकणी काढत जायची, याला नीट असं मिक्स करत जायचं, पुन्हा यावरती झाकणी झाकत जायची. काय होणार ना की सुरुवातीला जर याच्यामध्ये ना जर पाणी आपण जर टाकलं आणि गॅस मोठा केला आणि भरभरच जर ही भाजी जर शिजू दिली तर ती भाजी ना पानकी होते आणि अजिबातही चवदार अशी होत नाही. जवळपास 80% चिकन जे आहे छान असं कुक झाल्यानंतरच यामध्ये ना छान असं उकळतं असं पाणी यामध्ये असं टाकायचं. आणि बघा जशी जशी भाजी शिजते त्यानं तसं तसं याचा रंग आणि याचा जो सेंट घरभर असा दरवळतो आहे ना, खूपच छान असा. जवळपास 80% ही भाजी अशी शिजलेली आहे, म्हणजे जवळपास पाऊण तास एवढा झालेला आहे. आवडीप्रमाणे जितपत तुम्हाला आता यामध्ये ग्रेव्ही पाहिजे आहे, जवळपास मी 3 कप एवढं इथे पाणी टाकलेलं आहे. उकळतं पाणीच इथे टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे की भाजीला छान अशी ना तेलाची छान अशी तवंग येईल आहे. नीट एक इतपत पाण्याचं प्रमाण ग्रेव्ही करता माझ्या मते तरी अगदी परफेक्ट असं आहे, पुरेसं असं आहे. यानंतर आता नीट असं मिक्स करून झालं की झाकणी यावरती झाकायची. पुन्हा याची छान अशी उकळी काढून घेऊया आपण, जवळपास 15 मिनटं एवढी अगदी अशी. आणि बघा छान अशी मस्त अशी खळखळीत अशी उकळी आलेली आहे. आणि मी चिकन देखील चेक केलेलं होतं, ते तुम्हाला दाखवायचं राहिलंच. पण इथे चिकन देखील परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता इथे मी गॅस करते आहे बंद आणि त्यानंतर इथे मी टाकते भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर आणि 1 टीस्पून एवढा काळा मसाला. आता बरेच जण मला कमेंट करून विचारतात काळा मसाला म्हणजे नेमका काय असतो. तर काळा मसाला हा नागपूरचा अतिशय फेमस असा आहे आणि याची रेसिपी मी ऑलरेडी अशी पोस्ट केलेली आहे, लिंक मी देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्सला. नीट असं मिक्स करून घेऊया आणि बघा आपली ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट अशी आहे छान. इथे 1 मिनिट अशी मी भाजी साईडला ठेवली आणि बघा तितक्याच वेळात भाजीला छान असं तेल उमटलेलं आहे छानपैकी असं वरती, आणि रंगावरनंच कळते आहे छान की भाजी मस्त अशी झणझणीत अशी बनवून तयार झाली आहे म्हणून. तर मग चला आपण आता सर्व करूया मस्त झणझणीत असं गावरान चिकन. एकदा अशा पद्धतीचं चिकन खरंच एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त असं हे चिकन जे आहे ना बनून तयार होतं. आणि सांगितलेल्या ज्या टिप्स आहे तुम्हाला ह्याच सगळ्याचा आपण जर फॉलो केलात ना, खरं सांगते अशा पद्धतीचं चिकन तुमच्याकडे देखील नक्कीच फेवरेट होणार. मी टेस्ट करून सांगते याची टेस्ट कशी झाली आहे म्हणून. मस्त झणझणीत असं चिकन बनवून तयार झालेलं आहे. मग काय, जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.